नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मॅथ चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आहे। सीटेट 2026 भाषा हिंदी गद्यांश हा प्रकार आहे सीटेटमधला हिंदी विषयाचा आणि हिंदी विषय पूर्णतः मी तुम्हाला शिकवणार आहे। त्यामध्ये काय येतो, गद्यांश येतो, पद्यांश येतो आणि त्याच्यानंतर येतो मराठी ग्रामर, आपला हिंदी ग्रामर। ह्या सर्व हिंदी विषयामध्ये भाषा 1 मध्ये आपण शिकणार आहोत। तर आपण लगेच सुरुवात करूया। लेट्स क्रॅक सीटीईटी। सीईटी जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, तुम्हाला स्टडी मॅथ चॅनलवरचे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल, कारण स्टडी मॅथ चॅनल हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, टीईटी, सीटीईटी, टीएआयटी, तलाठी हे जे सर्वच्या सर्व एक्झाम आहे, हे सर्वच्या सर्व आपण स्टडी मॅथच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे 8 फेब्रुवारी आपल्याला काय करायचं आहे, लक्ष करायचं आहे। त्यामुळे स्टडी मॅथ चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। आपण हा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे की हा आहे उतारा, याला म्हणतो आपण गद्यांश। अपन गद्यांश बघणार आहे। काय आहे, नीचे दिए गए गद्यांश को पढ़कर पूछे गए प्रश्न के सही उपयुक्त उत्तर वाले विकल्प को चुनिए। हमें आपल्याला दिलेला आहे, हा आहे उतारा आपल्याला दिलेला आहे। काय आहे उतारा, आपण वाचून घेऊ। वहां मैं भिल्लों से मिला जो अपना दुखड़ा सुनाने दूर दूर से बड़ी संख्या में आए थे। मुझे बताया गया कि मक्का वहां का मुख्य फसल है। मक्का वहां का मुख्य फसल है, यह है मक्का, वहां की मुख्य फसल है। क्या है, मुख्य फसल है जो पूरी तरह नष्ट हो गई है। जो पूरी तरह नष्ट हो गई है, इसका परिणाम है कि अभी से वहां अन्न भाव की ऐसी स्थिति हो गई है कि भील पत्तों और पेड़ों की छालों को खाकर गुजर बसर कर रहे हैं। उनके बीच कार्य कर रहे हैं एक व्यक्ति ने मुझे बताया कि अब वे अपने मवेशी मारने लगे। मवेशी यानी कि उनके पालतू जानवर, जैसे कि गाय, भैंस, बकरी, बैल, ऐसे। इसका मतलब हुआ कि यदि अभी पेट भरने के लिए बड़े पैमाने में ढोर डंगर नष्ट किए जाते हैं तो भारवाही पशुओं की संख्या कम हो जाएगी। भारवाही पशु यानी कि बैल, तो जिसका प्रभाव अगले मौसम की खेती पर भी पड़ेगा। मैं कुछ कार्यकर्ताओं से भी मिला जिन्होंने बताया कि पहाड़ी क्षेत्र की ठीक बाहर खुली जगह में, पहाड़ी क्षेत्र की बाहर ठीक खुली जगह में जहां अच्छी रबी उपज की उम्मीद थी, टिड्डियों ने आकर बहुत फसल बर्बाद कर दी और इसके ऊपर पाला पड़ा, जिससे और भी क्षति हुई। तर मित्रांनो, हा होता उतारा। यावर काय आहे की यावर आता आपल्याला 9 प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण बघू। काय आहे पहिला प्रश्न, काय आहे पहिला प्रश्न आहे कि गद्यांश के अनुसार भील अपने मवेशियों को क्यों मार रहे थे। गद्यांश के अनुसार भील अपने मवेशी को क्यों मार रहे थे। मवेशी, मवेशी यानी जानवर, कौन से जानवर, पालतू जानवर। उसमें आता है गाय, बैल, भैंस, बकरी। हे सर्व जानवर म्हणजे काय, हे सर्व जनावर म्हणजे काय, तर हे आहे मवेशी जनावर। आणि ह्या मवेशी जनावर काय करून राहिले होते, भील मार रहे थे। पण का मारत होते ते मवेशीला, कारण मवेशियों की संख्या अधिक हो गई थी, कारण मवेशी नियंत्रण के बाहर हो गए थे, कारण फसलें खराब होने के कारण अनाज की कमी हो गई थी, या मवेशियों को मारना उसकी परंपरा है। तो दोस्तों, तर मित्रांनो, काय आहे की फसलें खराब होने के कारण अनाज की कमी हो गई थी। तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 जे आपण उत्तरामध्ये वाचलेलं आहे। काय कारण होतं कि गद्यांश के अनुसार भील अपने मवेशियों को क्यों मार रहे थे, कारण काय है कि फसलें खराब हो गई थी और अनाज की कमी हो गई थी, इसलिए वो मवेशियों को मार रहे थे। इसका आंसर ये है। दूसरा प्रश्न, हिंदी हा विषय असा आहे की हिंदीमध्ये प्रश्न असते, पण आपली मातृभाषा ही मराठी असल्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे। काही वेळा हिंदी आणि काही वेळा मराठी। तर मित्रांनो, भारवाही पशु का अर्थ क्या है। भारवाही पशु, भारवाही पशु, भारवाही, भार वहन करने वाले पशु, जानवर भी बोल सकते हैं। भार ढोने वाले पशु, भारी पशु, दूध देने वाले पशु या जंगली पशु। तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे भार ढोने वाले पशु, भार वाहून नेणारे पशु।
भार वाहून नेणारे पशु, पशु प्राणी किंवा पाळीव प्राणी म्हणू शकतो आपण, पालतू जानवर। तर भारवाहू पशु का अर्थ है भार ढोने वाले पशु। नेक्स्ट, पहाड़ी क्षेत्रों के बाहर क्या घटना घटी थी। आपण उतारा वाचलेला आहे, आपण तो गद्यांशी वाचलेला आहे आणि यामध्ये आपल्याला माहित पडलं की फसल सूख गई थी, टिड्डियों ने फसल नष्ट कर दी थी, फसल ललहा रही थी, टिड्डिया ने घरों पर हमला कर दिया था। तो क्या हुआ था, तर टिड्डिया ने फसल नष्ट कर दी, टिड्डिया यांनी फसल नष्ट केलेली होती। तर पहाड़ी क्षेत्र के बाहर क्या घटना थी, तो टिड्डिये ने फसल नष्ट कर दी थी। ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे मित्रांनो। मवेशी ने बचने पर क्या होता, मवेशी न बचने पर, न बचने पर, मवेशी यानी कि पालतू पशु, भारवाह, भार वहन करणारे पशु प्राणी, ठीक है। तर काय होतं, अगले मौसम की फसल के लिए पशु मिल जाते, न बचने पर, मवेशी न बचने पर, न बचने पर क्या होता, अगले मौसम की फसल के लिए पशु मिल जाते, अगले फसल, या अगले मौसम की फसल के लिए समय से जुताई वो बुआई न हो पाती, या अगले मौसम की फसल सामान्य न होती, या अगले मौसम की फसल अच्छी होती। क्या है, काय आहे याचं उत्तर, याचं उत्तर काय मित्रांनो, याचं उत्तर आहे कि अगले मौसम की फसल के लिए समय से जुताई व बुआई न हो पाती। अगर मवेशी न बचने पर क्या होता, जर मवेशी जर जिवंत नसले तर काय होईल की येणारं जे फसल आहे, येणारी जी शेती आहे त्यामध्ये समय जुताई और बुआई न हो पाती, म्हणजे शेतीला लागणारे जे काम आहे जे आपण प्राण्यांकडून करून घेतो ते होणार नव्हतं। त्यामुळे याचं उत्तर काय आहे, अगले मौसम की फसल के लिए समय से जुताई व बुआई न हो पाती। पाचवा प्रश्न, टिड्डिया है, टिड्डिया क्या है, काय आहे टिड्डिया, जातीवाचक संज्ञा आहे, व्यक्तिवाचक आहे, भाववाचक आहे की गुणवाचक आहे। यामध्ये टिड्डिया शब्द आलेला आहे, टिड्डिया काय आहे, तर जातीवाचक आहे, व्यक्तिवाचक आहे की भाववाचक आहे, तर मित्रांनो टिड्डिया काय आहे, जातीवाचक आहे, काय आहे, जातिवाचक है। त्यामुळे टिड्डिया क्या है, तो जातिवाचक संज्ञा टिड्डिया है। इसका समोर ज्ञात का विलोम, विलोम, विलोम म्हणजे विरुद्धार्थी, ज्ञात, ठीक आहे, ज्ञात सरळ सरळ होते अज्ञात, ज्ञातचं काय होते, अज्ञात। या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द आपण हिंदीतले या ठिकाणी घेणार आहोत, कारण जास्तीत जास्त प्रश्न जे आहे हिंदी सीटेट मध्ये, हिंदी सीटीईटी मध्ये काय आहे, उतार्यावर प्रश्न विचारलेले आहे। त्यामध्ये मुख्य काय आहे, गद्यांश आणि पद्यांश यावर प्रश्न विचारलेले आहे। त्यामुळे याचं उत्तर बघू आपण, काय आहे त्याचं उत्तर, त्याचं उत्तर काय मित्रांनो, अज्ञात आहे। ज्ञातचं उत्तर काय आहे, ज्ञातचं अज्ञात, ज्ञातचं उत्तर काय आहे, तर अज्ञात त्याचं उत्तर आहे मित्रांनो। बघा सातवा प्रश्न आपल्या समोर आहे, ढोर डंगर से तात्पर्य है, ढोर डंगर म्हणजे काय, काय होते ढोर डंगर, ढोर डंगर म्हणजे काय होते, पक्षी होते का, जंगली पशु होते का, पशु पक्षी होते का, पशुधन होते। ढोर डंगर, ढोर डंगर मध्ये आपल्याला माहित आहे समजा प्राणी येतो त्यात आपण पाळीव प्राणी, पाळीव प्राणी आपण कोणते पाळतो, गाय, म्हैस, बैल, बकरी, ये है ढोर डंगर। तर याला काय म्हणू शकतो आपण, याला म्हणू शकतो आपण पशुधन, पशुधन म्हणजे ढोर डंगर येते। मॅक्झिमम तर आपण गाय, म्हशी आणि बैल यांना आपण ढोर डंगर म्हणतो, यांना आपण काय म्हणतो, ढोर डंगर म्हणतो। तर याचं उत्तर काय मित्रांनो, ढोर डंगर से तात्पर्य काय आहे, तो पशुधन, उत्तर काय आहे, पशुधन। आठवा प्रश्न, गद्यांश के अनुसार भिल्लों की मुख्य फसल क्या है। आपण जेव्हा उतारा बघितला, जेव्हा उतारा पाहला तर सरळ सरळ आपल्याला लक्षात आलं की भिल्लों की मुख्य फसल क्या है, तो मक्का। काय उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे मक्का। भिल्लांची जी भिल्ल आहे त्यांची मुख्य फसल काय आहे, भिल्लांची मुख्य फसल आहे मित्रांनो मक्का। तर मक्का ही भिल्लांची मुख्य फसल आहे। नववा प्रश्न, अन्न भाव का अर्थ क्या है, अन्न भावाचा अर्थ काय आहे, या ठिकाणी अन्न का भाव हे उत्तर आहे का, त्यानंतर अन्न का अभाव, अन्न और भाव और अन्न का उत्पादन, अन्ना भाव, अन्न भाव। जर आपण जर अन्न भावला जर आपण विग्रह केला
तर आपल्याला सरळ माहीत पडते का अन्न का अभाव, अन्न अभाव. कारण की बघा ना, या अन्नामध्ये अन्नाभाव यामध्ये अन्न, हे जे अन्न आहे यामध्ये आ लपलेला आहे, अन्न अभाव आहे का अन्नाभाव. आणि जर आपण बघितलं अन्नाभाव अन्नाभाव जर आपल्याला दिसलं तर इथं अभाव आपल्याला दिसून येते, अभाव आपल्याला दिसून येते. अन्न अभाव अन्नभाव यानी कि अन्ना अभाव का अर्थ क्या है, तो अन्न का अभाव हा त्याचं काय आहे मुख्य अर्थ आहे. मित्रांनो, आपण रोज एक व्हिडिओ टाकत आहे, गद्यांश आणि पद्यांश. 5 व्हिडिओ नंतर 5 गद्यांश नंतर आपण पद्यांशाकडे वळणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टडी मॅथ चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच CTET बद्दलचे व्हिडिओ तुम्ही रोज बघा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.